तर माझं एकच म्हणणं आहे का बिल्डिंगला माझा विरोध नाही, कारण मी सुद्धा इंजिनियर आहे आणि डेव्हलपमेंट होणे हे काळाची गरज आहे आणि चांगली गोष्ट सुद्धा आहे, मी त्याचं समर्थन देणार. परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला जागा अवेलेबल असताना सुद्धा गव्हर्नमेंटला काय पडलेलं आहे माहित नाही. मागील साधारणतः एखादी वर्षाच्या अगोदर मैदानामध्ये पुरेपूर त्यांनी जागा व्यापलेली होती. आता ती लगेच साईडला जागा व्यापलेली आहे. समोर जाऊन ती पसरतच जाणार आहे, म्हणजे येणारा काळ हा त्यांनी पार्किंगसाठी वगैरे वापरेल. आणि अक्षरशः मी बघत आलेलो आहे की सिंथेटिक ट्रॅक बनलेला आहे, परंतु सर्वसाधारण खेड्यातून गोरगरिबांचे येणारे विद्यार्थी हे शूज किंवा प्रॉपरली डाएट वगैरे एवढा खर्च करू शकत नाही. त्या अनुषंगाने त्यांना मातीचं ग्राउंड आवश्यक आहे. मातीचं ग्राउंड फक्त आपल्याकडे इथे मुख्यालयाला अवेलेबल आहे, परंतु ते त्यांचे डिपार्टमेंटल असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना अलाउड राहत नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला एकच मातीचं ग्राउंड आपल्या जवळपास साधारणतः रामनगर एरिया, तुकुम एरिया आणि जवळपासच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकच ग्राउंड वाचलेला आहे, तो म्हणजे रामबाग. आणि त्या ग्राउंडची अशी अवस्था झालेली आहे का तिथून पावसाळ्यामध्ये भरपूर सारं पाणी राहते, चिखल राहते, तरी परंतु विद्यार्थ्यांना गाडीची किंवा कुठे व्यवस्था नसल्यामुळे ग्राउंडला जाण्यासाठी त्यांनी जवळ पडते, त्या अनुषंगाने त्या ग्राउंडला येऊन प्रॅक्टिस करत असतात. तर माझी एकच मागणी आहे की इथे पुरेपूर ही जी जागा आहे ती ग्राउंड डेव्हलपमेंटसाठी देण्यात यावी. आणि अक्षरशः या ग्राउंडला एक बाथरूम नाही, ओके, कुठल्याच सुविधा नाही, लाईट सिस्टम नाही आहे किंवा पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा नाही आहे. तर प्रशासनाने आणि एवढा पोल्युटेड एरिया आहे आपलं चंद्रपूर प्रदूषणाच्या बाबतीत, आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे की ग्राउंड डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि बिल्डिंग सुद्धा बनायला पाहिजे, बट एक वेल कंडिशन मध्ये बनवा. आणि एवढं इंजिनिअरिंग तुमच्याकडे डेव्हलप आहे, तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होत आहे, तुम्ही प्रॉपरली इंजिनिअरिंग वापरा आणि त्या अनुषंगाने तुम्ही बिल्डिंग यूज करू म्हणजे बनवू शकता. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर जागा अवेलेबल असताना एवढी झाड कटाई झालेली आहे, पहिले तुम्ही झाडे लावता नंतर झाडे काढता, हे कुठलं म्हणजे समजत नाही. काय तुमचं डेव्हलपमेंट आहे की काय करायचं, तुम्हाला काय साध्य करायचं आहे. मी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही प्रवक्ता नाही, विद्यार्थ्यांचं एक प्रतिनिधित्व या अनुषंगाने मी आज बोलत आहे.